ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास बुद्धीनं जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे. माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम निर्विती देवे कुबेरे तैसेचे. जो सर्वज्ञानी दया घन मुनी हृदय ज्याचे करते ध्यान त्याची बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजचे माझे होत असे. ज्याच्या ज्ञाने वाशे जगत जसा दूरवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्ममीचे असे. पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम. तो मीची आहे आत्माप्त काम तरी नमन कोणा करावे म्या. सुखम नित्यम स्वप्रकाशम व्यापकम नामरूपयो अधिष्ठानम बुद्धिबोध्यम बुद्धिर्द्रग्यत्व निर्मलम अपारम सर्व वेदांत वेद्यम प्रत्यक परम तदेवाहम नमत्तोन्य दितिमे निश्चिता मती. जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता. विचार सागर तरंग 6वा परिच्छेद 37 क्रमांकाचा आत्मा आनंद स्वरूप आहे. विचार सागर तरंग 6वा परिच्छेद 37 क्रमांकाचा आत्मा हा आनंद स्वरूप आहे. तर या 6व्या तरंगाच्या 21 क्रमांकाच्या परिच्छेदापासून आग्रदेवाच्या स्वप्नाला प्रारंभ झाला. 28 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये आग्रदेवाने 3 प्रश्न केले. मी कोण, जगताचा कर्ता कोण आणि मुक्तीला हेतू कोण. त्यामध्ये 29 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये वेदांत मते आणि तदनंतर सांख्य, प्राच्य नैयायिक, नव्य नैयायिक, नैयायिक एकदशी यांच्या मताने आपण अनेक मतं पाहिली. तर वेदांत मताने आत्मा एक व्यापक नित्य अकर्ता भोक्ता असा आहे. सांख्य मताने आत्मा असंग नाना, प्राच्य नैयायिकाच्या मते व्यापक नाना, नव्य नैयायिकाच्या मते मध्यम परिमाणाचा मानून नाना आणि नैयायिकातलेच एकदशी अनुवादी यांच्या मते अणु नाना. पण अणु नाना, मध्यम नाना, व्यापक नाना, असंग नाना ही 4ही मतं असंगत आहे. आणि मग सुसंगत मत कोणतं आहे श्रुतियुक्ती अनुभूतीच्या अविरुद्ध, तर व्यापक एक हेच मत योग्य आहे. आणि व्यापक एक असणारा आत्मा कसा आहे तर तो सत्स्वरूप आहे. ही गोष्ट आपल्याला 35 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये सांगितली. आणि तो चित्स्वरूप आहे हा विचार 36 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये सांगितला. सत्स्वरूप कशाला म्हणतात? सच्चेत न बाध्येत, सत्यत्वम बाधराहित्यम, त्रैकाल बाध्यत्वम सत्यत्वम. ज्याचा 3 कालात बाध होत नाही त्याला सत असं म्हणतात. याची निवृत्ती होत नाही. आता आत्म्याची जर निवृत्ती मानली तर शून्यात म्हणजे अभावात तर आत्म्याची निवृत्ती म्हणता येत नाही. मग आत्म्याची निवृत्ती करता वेगळं अधिष्ठान सांगावं लागेल. आत्म्याची निवृत्ती आत्म्यातच म्हटलं किंवा त्याच्याकरता दुसरा आत्मा मानला दुसऱ्याची पहिल्यात असं जर आपण वाढवत गेलो तर आत्माश्रयापासून तर प्रागलोपापर्यंत दोष येतात. बरं, आत्म्याची निवृत्तीचा अनुभव आहे की नाही असं जर विचारलं तर अनुभव आहे म्हटलं तर स्वमस्तकाचा शिरछेद आपण उघड्या डोळ्याने पाहिला असं म्हणण्यासारखं ते होईल. आणि नाही असं म्हणेल तर वंद्यापुत्राचा अनुभव नाही का, तो नाहीच म्हणून. तसं आत्म्याच्या निवृत्तीचा अनुभव कोणालाच का नाही याचा अर्थ आत्म्याची निवृत्ती होत नाही म्हणजे आत्मा सद्रूप आहे. हा विषय आपण 35 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये पाहिला. आणि कालच्या चिंतनामध्ये आत्मा सद्रूप आहे, सच्चेत आपलं क्षमा करा चिद्रूप आहे असं आपण कालच्या परिच्छेदामध्ये बघितलं. चिद्रूप म्हणण्याचा अर्थ अवेद्यत्वे सती अपरोक्ष रूपत्वम स्वयंप्रकाशत्वम. तो घटपटाधिकासारखा ज्ञानाचा विषय होत नाही का, तर जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला विषय होत नाही. पण तो चित्स्वरूप आहे म्हणजे स्वयंप्रकाश स्वरूप आहे. किंवा अन्यान भासेती स्वेन भासेती साधन विना इति स्वयंप्रकाशा.
सगळ्या जगाचं प्रकाशन करतो, त्याच्या प्रकाशनाकरता आणण्याची आवश्यकता नाही. किंवा अलुप्त प्रकाश एव चित्स्वरूप, अलुप्त असणारा प्रकाश त्याला चित्स्वरूप असं म्हणतात. आणि मग तो चित्स्वरूप का मानावा लागतो? तो नैयायिकासारखा अप्रकाशरूप मानला तर घटाप्रमाणे जड ठरेल. बरं, अंतकरण इंद्रिय त्याचं प्रकाशन करतात म्हणाल तर परिच्छिन्न असणारे अंतकरण इंद्रिय परिच्छिन्न आहे. परिच्छिन्न आहे म्हणजे कार्य आहे, कार्य आहे म्हणजे ती जड आहे. जड असल्यामुळे ती स्वतःचं प्रकाशन करण्याकरता असमर्थ आहे, तर ते आत्म्याचं प्रकाशन काय करतील? पुन्हा तुम्ही म्हणाल नाही पण मग ज्ञान हा त्याचा गुण आहे, तो आत्मा अनात्म्याचं प्रकाशन करतो, तर असंही म्हणता येत नाही, कारण तो ज्ञान गुण नित्य आहे असं म्हटलं तर स्वरूप सिद्ध होतं ना, अनित्य म्हटलं तर जड सिद्ध होतं. बरं, ज्ञानेंद्रिय परिच्छिन्न असणारे ज्ञानेंद्रिय अंतकरणापासून ज्ञान जन्माला येतं आणि ते आत्मा अनात्म्याचं प्रकाशन करतं असंही म्हणता येत नाही का? कारण ज्ञानेंद्रिय अंतकरण असेल तर मग ज्ञान आहे, ज्ञानेंद्रिय अंतकरण नाही तर ज्ञान नाही असं ठरलं असतं, तर मग ते आत्मा अनात्म्याचं प्रकाशन करतं असं म्हणणं उचित ठरलं असतं. पण सुषुप्तीमध्ये ज्ञानेंद्रिय अंतकरण दोन्ही कारणात लीन झाले आणि तिथेही ज्ञान होतं, कारण या स्मृती सहसा अनुभवपूर्विका सुखाम अहम स्वापसम न वैकिंचित आविदिशम, ही सुखा सुषुप्तीकालीन अज्ञानाची सुखाचे काय होते? स्मृती होते. त्या अर्थी त्याचं ज्ञान झाल्यामुळे आणि तिथे तर अंतकरण ज्ञानेंद्रिय नाही, याचाच अर्थ आत्मा कसा आहे? चित्स्वरूप आहे असं कालपर्यंत आपण पाहिलं. आणि जो सत्स्वरूप आहे, जो चित्स्वरूप आहे, तोच आत्मा आनंद स्वरूप आहे असा विषय या 37 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये शंका समाधानपूर्वक आत्म्याच्या आनंदरूपतेची सिद्धी आता ग्रंथकार करतात. आता आत्मा आनंदरूप आहे हा विषय मागे 4थ्या तरंगात आपण बघितलेला आहे. 4थ्या तरंगातल्या 4थ्या परिच्छेदामध्ये आत्म्याच्या आनंदरूपतेची सिद्धी आपण मागे पाहिलेली आहे. तोच थोडक्यात विषय थोड्याशा वेगळ्या पद्धतीने तोच विषय या ठिकाणी सांगतात. 4थ्या तरंगात आपण बघितलं आत्माच आनंद स्वरूप आहे. काय यम आत्मा परानंद परप्रेमास्पदम येत मान भूयम भूयासमिती प्रेमात्मनी इक्षते असं पंचदशीमध्ये विद्यारायण स्वामी म्हणतात. म्हणजे परमप्रीती विषयात्वात आनंदरूप हा, तो परमप्रीतीचा विषय आत्मा असल्यामुळे आत्मा जसा सत्स्वरूप आहे, त्रिकालबाधित आहे म्हणून, चित्स्वरूप आहे, स्वयंप्रकाश आहे म्हणून, त्याचा परमप्रीतीचा विषय आहे म्हणून तो आनंदरूप आहे. मग आनंदरूप आत्मा आहे म्हटल्याच्या नंतर मग आनंद हे आपला जर स्वरूप असेल तर माऊली म्हणतात सांगे कुमुददळाचे ताटे, जो जुईविला चंद्रकिरण चोखटे, तो सोकरू काय वाळवंटे चुंबीचूत असे. चोखट असणारं कुमुददळाच्या ताटामध्ये अमृताचं सेवन केलेला चकोर हा त्या वाळवंटामध्ये चोच खुपशील काय? उत्तर आहे नाही. आणि खुपसत असेल तर याचा अर्थ त्याला ते काय अमृत फावला असं म्हणता येणार नाही. तसं जीवरूपी असणारा हा चकोर जर पंचविषयाच्या दारामध्ये सुखाच्या प्राप्तीकरता जर आपली इंद्रिय रूपी चोच जर घालत असेल तर त्याला हा सुख प्राप्त झाला असं म्हणता कसं? अशी काय एक प्रकारची शंका. तर त्याचं उत्तर आपण बघितलं होतं की जे ज्याचं स्वरूप असतं त्याच्याकडे त्याची धाव असते. गंगेचं स्वरूप हे मुळात समुद्र आहे, म्हणून फेडीत पापताप फोखित तरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे देशे. तो का म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी एकमय किंवा समुद्र माप प्रवशंती यद्वत गीता माता आपल्याला म्हणते. म्हणजे चट्टान पहाड पर्वत आले तर त्याचं भेदन करते, खाचखडगे आले तर त्याला भरते, थांबणं तिला माहिती नाही. बरं, चालत असताना ती परोपकाराचं कार्यही सहज करत जाते. गायीची तृष्या हरू का व्याघ्रा विषवून मारू हे नेण्याचे का करू तो हे जैसे. पण त्या गंगेचं मूळ ध्येय काय? समुद्राला जाऊन पोचणं. अनेक समुद्राशी एकरूप होऊन आपलं गंगा हे नामसुद्धा ती शिल्लक ठेवत नाही. मग तिथे गेल्यावरच तिला पूर्णता का? ती अलीकडे थांबत का नाही का? त्याचं मूळ स्वरूप ते आहे. मग जे ज्याचं मूळ स्वरूप असतं त्याच्याकडे त्याची धाव असते. गंगेचं मूळ स्वरूप समुद्र आहे म्हणून त्याच्याकडे, त्या समुद्राकडे गंगेची जशी धाव आहे तसं जीवाचं मूळ स्वरूप हे सच्चिदानंद आहे म्हणून सच्चिदानंदाकडे जीवाची धाव आहे. तुम्ही म्हणाल कशाहून धाव आहे? अगदी सामान्यातला सामान्य जीवसुद्धा ज्याला हा वेदांत विचार त्याने कधी ऐकलेला नाही, कधी विचार केलेला नाही, विचार करण्याची त्याला गरजही वाटत नाही, असेही काही जीव आहे. पण त्यांनासुद्धा 3 शब्द सहन होत नाही. एक मर सहन होत नाही, दुसरं मूर्ख सहन होत नाही, तिसरं दुःख सहन होत नाही. त्याला मर हा शब्द कोणाला सहन होत नाही. मरती सायंकाळी एखादा असा मर असा शब्द बोलू लागला का लोक म्हणतात अरे असा अभद्र बोलू नये. आता खरा भद्र तोच आहे, मृत्यू हाच खरा भद्र आहे, कारण अंतिम तेच आहे मृत्यू लोकातले. याचं नावच मृत्यू लोक. जातशे ध्रुवमृत्यू ध्रुवम जन्म मृतशेष तस्माद परी हरिहरते न तुम सोचितो मनसी. हे कोणाला चुकला मृत्यू? येत नाही उरू आल्या अवतार एरते पामर जीव किती आहे गासो जाय गा राजा रंक फकीर
9 भी मर गए 10 भी मर गए सहस्र 88 म्हटलेलं आहे संतांनी. आजा गेला पंजा गेला. मृत्यू तर अटळ आहे, पण ते खरं भद्र आहे. भद्र काय आहे? कारण ते खरं आहे, अंतिम सत्य आहे. ते आपलं वास्तव आपल्याला हे नश्वर शरीर घेऊन दुसरं शरीर आपल्याला देणारा मृत्यू आहे. पण काय असो, मर हा शब्द मनुष्याला सहन होत नाही. एखाद्या छोटे कार्टे भांडण लागलं आणि त्यांना आपण रागवून जर म्हटलं ही कार्टे एकदाचे मरेना, तर ते म्हणतात, ए महाराज तू मरणं आम्हाला कशाला मारतो. मरण जगण्यातलं अंतर त्यांना कळत नाही, तरी मर शब्द सहन होत नाही. का? याचं उत्तर आहे तत्वाता तो अमर आहे. अमर हे त्याचं स्वरूप आहे. मृत्यू ही एक कल्पना त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी तिची सिद्धीच नाही, ती कल्पित कल्पना आहे. मग तत्वता तो अमर असल्यामुळे त्याला मर शब्द सहन होत नाही. जसं मर शब्द सहन होत नाही तसं मूर्ख शब्द सहन होत नाही. मूर्ख शब्द का सहन होत नाही? मूर्खाला सुद्धा मूर्ख म्हणा, त्याला ते सहन होत नाही. आपण मागे एक गोष्ट बघितली होती, सगळं गाव त्याला मूर्ख मूर्ख म्हणायचं, वैतागला तो. आणि या गावात राहायलाच नको, असं काय गाव असतं का सगळं आपल्याला मूर्ख म्हणतं? यापेक्षा गावच बदललेलं बरं. पण मग गाव सोडून दुसऱ्या गावात जायचं म्हणलं तर पायीचा प्रवास करताना मे महिन्याची दिवस आहे, रणरणत ऊन आहे, डोक्याला घामाच्या धारा लागल्या, सूर्य माथ्यावरती आला, ताण्याने व्याकुळ झाला, घशाला कोरड पडली. मग एक मध्ये चालताना रस्त्यात नदी भेटली, नदीमध्ये झरा दिसला, झऱ्यात पाणी प्यावं लागला. पण शेवटी हा मूर्ख आहे, त्याचा मूर्खपणा लपेल कसा? मग तो पाणी माणसासारखा प्यायला नाही, मग दिसायलाच मनुष्य होता. वर्तन त्याचं बैलासारखं वर्षभासारखं असल्यामुळे तो बैलासारखा गुडघ्यावर हात असा टेकून तोंड लावून पाणी प्यायला लागला. 4 बायाने पालम बाया म्हणले, काय बाया मूर्खच आहेत असं म्हणल्याच्यानंतर पाणी पिणं दिलं सोडून पटकन मागे येऊन बघू लागलं, तुम्हाला कोणी सांगितलं, कोणी फोन केला, कोण आमच्या गावातली भेट झाली कोणाची? ते म्हटले असं का बोलतोस? नाही म्हणले मग मी मूर्ख आहे, तुम्हाला कोणी सांगितलं? ते म्हटले सांगायला कशाला पाहिजे, तुझी कृतीच सांगते ना. पण तरीसुद्धा त्यांनी असं असतानासुद्धा गावाचा त्याग का केला? त्याला मूर्ख म्हणणं आवडत नाही. मग तो मूर्ख नाही का? आहे, पण त्याला का आवडत नाही? कारण हा उपाधीचा धर्म आहे. आत्मदृष्ट्या तो ज्ञानस्वरूप आहे ना, ज्ञान हे त्याचं स्वरूप आहे. म्हणून त्याला मूर्ख शब्द सहन होत नाही. मूर्ख शब्दाचा अर्थ एक प्रकारचा ते अज्ञानी, पण ते ज्ञान हे त्याचं स्वरूप असल्यामुळे त्याला मूर्ख हे सहन होत नाही, कारण ज्ञान त्याचं तात्विक स्वरूप आहे. आणि त्याच पद्धतीने दुःख मनुष्याला सहन होत नाही, कोणाला सहन होत नाही. दुःख मज लागी दुःख व्हावे, आईशे कोणी भावे ना जीवे. अगदी लोकाला व्यवहारात सुद्धा लोकाला म्हणजे आपल्याला सर्वालाच कधी विचारलं का हो कसं झालं, कसं झालं म्हणजे बरं झालं. आता बरं म्हणताना सुद्धा ते बरं सुद्धा उत्साहामध्ये येत नाही, कारण व्यवहारात म्हणतात ज्याची जळते त्याला कळते. म्हणजे अंतःकरण होरपळलेलं असतं, दुःखी असतो, पण तरीसुद्धा दुःख सांगावं असं वाटत नाही. हा ठीक आहे, हा मजेत आहे असं उष्ण अवसान आणूनसुद्धा मनुष्य काय करतो? आपण आनंदित आहोत, सुखी आहोत, छान आहोत असं भासवण्याचा प्रयत्न करतो. वास्तविक पाहता त्याच्या अंतःकरणात दुःखाने ते पर होरपळलेलं असतं, आग लागते. पण तरीसुद्धा असं का बोलतो? अगदी ते फोटो काढले ना, ते फोटोतसुद्धा जो एखादा चांगला फोटो आहे, प्रसन्न फोटो आहे, हसरा फोटो आहे, तो राहू द्या म्हणतो. एखादा सगळ्या ब्रह्मांडाचा भार आपल्या डोक्यावर असा फोटो असला का तो कट करा म्हणतो, ते डिलीट मारा म्हणतो. का बरं? याचं कारण त्याला ते नको आहे, प्रसन्नता पाहिजे. बरं चाललं असं म्हणतो. आता बरं असतं का बुरं असतं ज्याच्या त्याला माहिती, पण तरीसुद्धा हे का आवडत नाही? याचं कारण आनंद आहे, त्याचं स्वरूप आहे. म्हणून दुःख त्याला आवडेल कसं? जे आपल्या स्वरूपातलं नाही ते जर नकोच वाटतं, जे आपल्या स्वरूपातलं आहे ते राहावंच वाटतं. गुरुदेव चंद्रशेखर महाराज देगलूरकरांच्या मुखातलं वाक्य ऐकलं. ते म्हणायला लागले, मुलगा किती पिणारा आणि कमरेत लाता घालणारा असला तरी तो घरी राहावाच वाटतो, आणि पाहुणा कितीही चांगला असला तरी एक दिवस जावाच वाटतो. किती चांगला असला तर जावा का वाटतो? कारण पाहुणा आपल्या स्वरूपातला नाही. हा मुलगा कसाही असला तर राहावा का वाटतो? तो आपल्या स्वरूपातला आहे. तसं मर, मूर्ख आणि दुःख हे जावंच वाटतं, का ते आपल्या स्वरूपातलं नाही ना. मग जी वस्तू आपल्या स्वरूपातली नाही ती राहावी कशी वाटेल? ती आगंतुक जरी असली तरी ती निवृत्त व्हावी वाटते. म्हणून मनुष्याला मर, मूर्ख आणि दुःख सहनच होत नाही, त्याची निवृत्ती व्हावी अशी वाटते. त्याची प्रतीती नाही, त्याच्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याची प्रतीतीसुद्धा येऊ नये असं वाटतं, कारण ते आपल्या स्वरूपात नाही, ते आगंतुक आहे. पण त्याला असं वाटतं की आपल्याला कायम आपण अमर असावं, कारण तो अमर आहे. त्याला कायम वाटतं आपल्याला विद्वान म्हणावं, पंडित म्हणावं, ज्ञानी म्हणावं, कारण ज्ञान हे त्याचं स्वरूप आहे. आणि कायम आपलं जीवन आनंदी, आनंदगडे, जिकडे तिकडे चोहीकडे असं असावं का? आनंद हे त्याचं स्वरूप आहे. मग हे 3 शब्द सहन न होण्याचं कारण त्याला मर, मूर्ख आणि दुःख म्हणणं सहन का होत नाही? ते त्या स्वरूपात नाही आहे. आणि त्याला अमर आपण असावं, ज्ञानरूप आपण असावं, आनंदरूप आपण असावं असं का वाटतं? हे त्याचं स्वरूप आहे. त्यातली त्यात
तो म्हणतो मरण थोडं 4 दिवस लवकर आलं तरी चालेल, ज्ञान थोडंसं कमी असलं तरी चालेल, पण माझं जीवन आनंदी असावं. म्हणजे अमरत्वापेक्षाही अधिक मागणी ही ज्ञानरूपतेची आहे, ज्ञानरूपतेपेक्षाही अधिक मागणी हे आनंदरूपतेची आहे. 4 दिवस कमी असावं पण जीवन कसं असावं, आनंदी असावं असं वाटतं. म्हणजे आनंदरूपतेची मागणी अधिक आहे. पण तरीही अगोदर ग्रंथकाराने सद्रूपतेची सिद्धी केली, छिद्रूपतेची सिद्धी केली आणि आता आनंदरूपतेची सिद्धी खरी सिद्धी करण्याची सुद्धा गरज नाही. जे सिद्धच आहे, स्वयंसिद्ध आहे, त्याला काय सिद्ध करणार. परंतु नको त्याचा जीवाने पुढीलाची ओझेन आपुल्या मात्या घ्यायचे तरी कानदाटीचे धनुर्धरा. दुसऱ्याचं असणारं प्रकृतीचं ओझं जीवाने आपल्या माती घेतल्यामुळे मुक्त होता परिबळे झाला बद्ध. घेऊन या छंद माझे माझे तर बंधाकाली पण बंध व्हावा, बंधनचे नाही ठावे मा मुक्त कासया म्हणावे. हे कळण्याकरता म्हणून आता जशी सद्रूपाची सिद्धी केली, जशी चिद्रूपतेची सिद्धी केली, तशीच आनंदरूपतेची सिद्धी करताना ग्रंथकार या 4थ्या तरंगात बोललेले आहेत. 4थ्या तरंगामध्ये पूर्वपक्षाने शंका केली होती, माझा आत्मा जर आनंदरूप आहे, आपल्या म्हणण्याप्रमाणे मानावं, तर यत्किंचित अनुकूल विषय प्राप्त झाल्याच्या नंतर मला आनंद का व्हावा, आणि यत्किंचित यकश्चित अनुकूल विषय प्राप्त झाल्याच्या नंतर मला जर आनंद होत असेल तर आत्मा आनंदरूप आहे या म्हणण्याला अर्थ काय. म्हणजे विषय आनंदरूप आत्माच असेल तर विषयापासून आनंद होऊ नये, आणि विषयापासून आनंद होत असेल तर आत्मा आनंदरूप आहे या म्हणण्याला काही अर्थ राहत नाही. अशा पद्धतीची शंका पूर्वपक्षाने केली होती. त्याचं उत्तर ते दिलं होतं की बाबा विषयात आनंद वाटतो नाही असं नाही, विषयात आनंद वाटतो. उलट असं एक विषय वाचून काही आणि सर्व तरम्य नाही ऐसा स्वभावची पायी इंद्रियाचा. विषय ओढी बोलले जीव आता याचे कोण करले किंवा उपजे नारायणे भाव पावणे ठाऊ नरदेव. माऊली म्हणतात विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. ही वस्तुस्थिती आहे. पण विषयात आनंद नाही आहे ही वस्तुस्थितीच आहे. मग वाटतो का, उत्तर आहे भ्रमाने. मग भ्रम का व्हावा, हां भ्रम का व्हावा असं आहे तर हा भ्रम काही गोष्टी युगपत घडतात. कोणत्या, एक इच्छित अनुकूल विषयाची प्राप्ती, 2 वृत्तीची स्थिर अंतर्मुक्ता, आणि 3 आत्मानंदाचं भान. या 3 गोष्टी युगपत म्हणजे एकाच वेळेला घडतात. आणि स्वबुद्धीने स्वयंबुद्धीच्या बाहेर रिगाले त्याची शुद्धीचे नाही, एक जाणवीच्या डोई गर्भीची गेलेले विचिर पृथक करणे. हे नेमकं घडतं काय ते निवडता येत नाही स्वबुद्धीला. म्हणून तर अज्ञात ज्ञापकत्व शास्त्रशे शास्त्रत्व हित शंशनात शास्त्र इथे उच्यते. आपल्याला ज्याचं अज्ञात आहे त्याचं ज्ञान आपल्याला शास्त्र करून देतं. मग हे स्वबुद्धीने आपल्याला कळत नाही. मग शास्त्र सांगतं बाबा रे, जरी तुला विषयात आनंद वाटला तर तो विषयाचा नसून तुझ्या आत्मस्वरूपाचाच आहे. पण तुला विषयाचा का वाटला, या 3 गोष्टी युगपत घडतात म्हणून भ्रमाने तुला वाटलं का विषयापासून आनंद होतो. मग असं म्हटल्याच्या नंतर, भ्रमाने म्हटल्याच्या नंतर त्याने पुन्हा शंका केली होती 4थ्या तरंगामध्ये. ठीक आहे, पण तो म्हटला गुरुदेव अनुभवाचा आपला नाम निश्चित करता येत नाही ना. म्हणजे यज्ञकर्म चालू असताना एखाद्याला धोत्रामध्ये जर शौच झाली तर त्याला प्रायश्चित्त काय. असा जो मुख्य आहे ते आहुती टाकणारा आणि त्याला स्वाहा म्हणून साथ संगत करणारे, म्हणजे त्याला आपण आताच्या भाषेत म्हणायचं आपल्या संगीताच्या भाषेत कोर्स करणारे, तर त्याने विचारल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं असं होणं शक्य नाही. मग त्याने खूपच दरडावून विचारलं, सांगितलं होणं शक्य नाही. बोलले सगळं खरं पण जर झालीच तर. मग तो म्हटला मलाच झाली. मग मात्र त्याला ते काही बोलत नाही, कारण अनुभवाचा आपला नाम निश्चित करता येत नाही. मग तसा अनुभव आहे, प्रतिकूल आहे त्यांचा विचार सोडून द्या, पण अनुकूल पतिव्रता पत्नी, आज्ञाधारक पुत्र आणि कष्टार्जित धन, स्वकष्टार्जित जोडून या धन असं असणारं धन, यांच्यापासून आनंद होत असताना त्यांच्यामध्ये आनंद मुळीच नाही असं कसं मान्य करावं. फार नाही, थोडा आहे, विषय काय सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वत आहे. ठीक आहे, पर्वत एवढं का असं पण जवा पाडे सुख आहे असं संतांनी वर्णन केलं ना, तर बिलकुलच त्याच्यात सुख नाही असं कसं म्हणता. बरं आहे, हा आमचा काय अनुभव आहे आणि अनुभवाचा आपला नाम निश्चित करता येत नाही. तर त्यावेळेला गुरुदेवाने तिथे काय उत्तर दिलं, ठीक आहे तुष्यंत दुर्जय न्यायाने तुझ्या म्हणण्याप्रमाणे विषयात आनंद आहे किंवा आनंद हे विषयाचं स्वरूप आहे असं जर आपण मान्य केलं तर मग जसं विस्तवाचं दाहकता हे स्वरूप आहे आणि साखरेचं गोडी हे स्वरूप आहे. म्हणून साखर कोणीही खाऊ दे, कशी खाऊ दे, केव्हाही खाऊ दे, ती गोडच लागते, कारण गोडी हे तिचं स्वरूप आहे. नकळत पाव अग्नीवरी जरी पडी तरी दाह न घडे ऐसे कदा न घडे, कारण दाहकता हे अग्नीचं काय आहे स्वरूप आहे. तसं विषयाचा आनंद हे जर स्वरूप असतं तर ते विषय जोपर्यंत प्राप्त आहे तोपर्यंत सतत आनंद झाला पाहिजे, पण तसं तर होत नाही. एखादा विषय प्राप्त झाल्याच्या नंतर आनंद होतो तो प्रथम दिवसाचा दुसऱ्या दिवशी नाही, दुसऱ्या दिवशीचा दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या तासाला, दुसऱ्या क्षणाला, दुसऱ्या मिनिटाला तो आनंद नाही.
तो सतत व्हायला पाहिजे, पण होत नाही. ते आपण त्यावेळेला उदाहरण बघितलं होतं का मिलिटरीमध्ये एक बाळ आहे आणि आईला त्याची तार आली, मी भेटायला येतो. आईचा आनंद गगनात मावेना. ती इतकी आसुसली का 4 वेळेला बसस्टँडपर्यंत गेली. तिकडून बाळ आल्याच्या नंतर मग ती घरी घेऊन आली. मग ती घरी ज्यावेळेला बसस्टँडवर भेटला त्यावेळेला तो घरी आल्यावर तितका आनंद नाही. घरी आल्याच्या नंतर तो दुसऱ्या दिवशी नाही, दुसऱ्या आठवड्याला नाही, दुसऱ्या महिन्याला तर बिलकुल नाही. मग ती म्हणते मुर्दा तिकडे असलेला बरा, कशाला इकडे आलास, जरा हो ना, आता पहिला आला येत का नाही म्हणून आता जात का नाही. म्हणजे काय झालं, पहिला त्या पुत्ररूपी विषयाच्या प्राप्तीकरता अंतःकरणवृत्ती चंचल झाली होती. त्याच्या दर्शनाने अनुकूल पुत्राची प्राप्ती आहे ना, आणि अंतःकरणवृत्तीची स्थिरता आणि आत्मानंदाचं भान, या 3 गोष्टी युगपत घडल्या. म्हणून ब्रह्माने वाटलं पुत्रापासून आनंद होतो. पण तोच पुत्र आपल्या पित्याला आता मदत करत नाही. हा घोडमा झोपतो आणि वडील त्याचे काम करतात. ते पाहिल्याच्या नंतर त्याची तळपायाच्या मस्तकाला जाते. मग पुत्र हा विषय जर आनंदाला कारण असला तर तो जवळ आहे, सतत आनंद झाला पाहिजे. तो कुठं होतो, ते आपले दिगंबर महाराज तर खूप मजेने सांगत असतात. पहिल्या दिवशी ती त्याला पुरणपोळी करते, दुसऱ्या दिवशी थोडासा साधा बेत करते, तिसऱ्या दिवशी तर चटणी भाकरीच. पहिल्या दिवशी त्याला ते आपलं कोलगेट दंतमंजन, पहिले कोलगेट देते, नंतर दंतमंजन देते, नंतर मग ते त्याला काळा कोळसाच देते आहे ना. म्हणजे हे सगळं कमी कमी का होतं, याचं कारण तो सतत आनंद राहत नाही. म्हणजे आनंद हे विषयाचं स्वरूप असलं तर तो सतत आनंद झाला पाहिजे. सतत होत नाही याचा अर्थ आनंद हे विषयाचं स्वरूप नाही. मग आनंद काय, आनंद स्वरूप आत्माच आहे. मग तिथे त्याने शंका केली होती, ठीक आहे तुमच्या मताप्रमाणे असंही आपण म्हणू, पण मग आनंद हे विषयाचं स्वरूप नाही, आनंदरूप आत्माच आहे असं जर तुमचं म्हणणं असेल तर हे मग विषयात आनंद वाटतो का? भ्रमाने वाटतो ना. भ्रम होतो कोणाला? भ्रम का होतो तर तुम्ही त्याचं उत्तर दिलं. इच्छित वस्तूची प्राप्ती, वृत्तीची स्थिर, अंतर्मुक्त, आत्मानंदाचं भान, 3 गोष्टी युगपत घडतात. स्वबुद्धीने त्याचा निर्णय होत नाही. शास्त्र आपल्याला त्याचं ज्ञान करून देतं. पण मग आता हे ज्याला कळालं तो कोण? म्हणले ज्ञानी. आणि हे ज्याला कळत नाही, विषयाचा आनंदरूप वाटतात, तो कोण? अज्ञानी. म्हणले हो. मग ज्ञानी विषयाकरता प्रयत्न करतो की नाही? विषय प्राप्त झाल्याच्या नंतर त्याला आनंद होतो की नाही? अनुकूल विषयाचा वियोग झाल्याच्या नंतर त्याला दुःख होतं की नाही? कारण असा प्रश्न विचारण्याचं कारण ज्ञानाचा व्यवहारसुद्धा अज्ञानासारखा दिसतो. कधी कधी ज्ञानी एवढा प्रयत्न करणार नाही, एवढा आपला अज्ञानी एवढा प्रयत्न करणार नाही, एवढा ज्ञानी कंबर कसून प्रयत्न लागतो. आणि त्या अनुकूल विषयाचा वियोग झाला, प्रतिकूलाचा संयोग झाला तर त्यालाही दुःख होताना दिसतं. किंवा प्रतिकूलाचा वियोग झाला, अनुकूलाचा संयोग झाला का त्यालाही सुख होताना दिसतं. मग ज्ञाने आणि अज्ञानी एकाला कळतं आणि एकाला कळत नाही. मग दोघात फरक राहिला काय? व्यवहार तर दोघाचा सारखाच आहे. त्यावेळेला त्याचे उत्तर आपण अनेक प्रकाराने बघितले होते. त्यातली एक 4-2 उत्तराची एक पुनरावृत्ती होईल, पण हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. तर ज्ञानी आणि अज्ञानातला फरक काय? तर गुरुदेवाने अनेक फरकापैकी सांगितलं. तर पहिला फरक तर हाच आहे, एक ज्ञानी आहे आणि एक अज्ञानी आहे. तुझ्याच प्रश्नानेच तू काय दिले, उत्तर दिले. ज्ञानी आणि अज्ञानात फरक आहे, हाच फरक आहे ना. एक ज्ञानी आहे, अज्ञानी आहे, ज्ञानी ज्ञानी आहे, हा फरक आहे. व्यवहार सारखा दिसतो, हो व्यवहार सारखा दिसतो, पण दोन्ही दिसती सारखी. वर्म जाणे तो पारकी. दोघं सारखी दिसली म्हणजे सारखीच आहे असं नाही ना. समुद्र नदी नोय पैगा, पाषाण म्हणून आहे रंगा, संत नव्हती जगा माणसाच्या सारखे. समुद्र आणि नदी दोन्हीत पाणीच आहे, पण मग समुद्राची नदी म्हणा, नदीचा समुद्र म्हणता येईल का? उतराय नाही. पाषाण हा शिवलिंग सारखं दिसतं. पाषाण तू बुद्धीने पाहिलं तर, पण मग पाषाण कुठलाही पाषाण शिवलिंग होईल का? आणि 12 ज्योतिर्लिंगाची जी शिवलिंग आहे त्याला पाषाण म्हणता येईल का? उत्तर आहे नाही. तसं या ठिकाणी जरी ज्ञानी आणि अज्ञानी सारखी दिसली तरी ती सारखी नाही, हे तुझ्या बोलण्यातच उत्तर त्याचं आहे. पण मग सांगा ना आम्हाला कळेल. तर म्हणले काही नाही, सदोदित आत्मविन्मुख ज्याची वृत्ती असते त्याला अज्ञानी म्हणतात, आणि व्यवहार कालापुरती आत्मविन्मुख वृत्ती होऊ शकते त्याला ज्ञानी असं म्हणतात. नंतर विस्मरण आणि विपर्यय. ज्याला विस्मरण आहे, विपर्यय आहे, दोन्ही आहे, तो अज्ञानी आहे. विस्मरण होईल कदाचित प्रारब्ध वशामध्ये व्यवहार करताना, पण विपरीत भावना कधीच त्याला होत नाही, तो मात्र ज्ञानी आहे. आणखी फरक बघितलं तर आपण विषय उपभोगकाली विषय भोगत असताना होणारा आनंद विषयाचाच आहे अशी पक्की भ्रमात्मक भ्रांती ज्याला असते, विपर्यात गेलेला असतो, तो अज्ञानी आहे. आणि विषय उपभोगकाली सुद्धा होणारा आनंद विषयाचा नसून माझा आत्म्याचाच आहे असा ज्याचा निश्चय असतो तो ज्ञानी आहे. बरं, गेला तर जागृतीमध्ये आणि आला तर गेला तर सुषुप्तीमध्ये आणि आला तर जागृतीमध्ये, तो अज्ञानी आहे. कारण स्वप्नावस्था त्याला नाहीचे, तर स्वप्नाला सुद्धा सत्य म्हणूनच व्यवहार तो करतो ना. म्हणजे स्वप्न वाईट पडू नये म्हणून ग्रंथ उशाला घेणं, तुळशीच्या कानात जाऊन सांगणं, काही नाना व्रतवैकल्यादी उपाय करणं, म्हणजे त्यांना स्वप्न म्हणून मान्य होतं का? नाही. जागृतीचं दृष्टांत करून स्वप्नाला सत्य ठरलं निघालं नाही का? तर तर्कदृष्टी सुरुवातीला किती त्याने 17-18 परिच्छेदामध्ये किती प्रयत्न केला. म्हणून अज्ञानी हा गेला,
तर सुषुप्तीमध्ये आहे, आला तर जागृतीमध्ये. या दोनच अवस्था आहे. गेला तर सुषुप्ती, आला तर जागृती. सुषुप्ती आणि जागृती या दोनच अवस्था ज्याला असतात तो कोण आहे? अज्ञानी आहे. मग ज्ञानी कोण? गेला तर समाधीत. निद्रा समाधी स्थिती ही, त्याची निद्रासुद्धा काय? समाधी आहे. त्याची निद्रा समाधी आहे. माऊली म्हणतात याचा आवासावा पाय तीर्थयात्राची होतू जाय. त्याने आवासावा टाकलेला पायसुद्धा तीर्थयात्रा होतो, आहे ना. त्याने अनर्गळ केलेले बडबडसुद्धा काय होतात? वेदातले मंत्र होतात. त्याचे बिसाट शब्द सुखे म्हणू येते वेद स्वदेह सच्चिदानंद कान व्हावे ते, अशी त्याची स्थिती असल्यामुळे तो गेला तर समाधीत आहे आणि आला तर स्वप्नात आहे. कारण सत्य म्हणून जगाताकडे कधी पाहतच नाही. जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नेचे मृगजळ म्हणून चिंतीचे कमळ रखमादेवर विठ्ठलाचे. दिसलं तर म्हणते रज्जू सर्पकार भासेले जगडंबर शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिशे रज्जूवरी भासे मिथ्या सर्प. हे सर्व ब्रह्म सत्यम जगड मिथ्या जीव ब्रह्म नापरा या बोधात तो असल्यामुळे तो गेला तर समाधीमध्ये, आला तर स्वप्नामध्ये. तो मात्र ज्ञानी आहे. म्हणजे अज्ञानाला दोनच अवस्था आहेत, ज्ञानालाही दोनच अवस्था आहे. ह्या दोन अवस्था असेल तो अज्ञानी. कोणत्या? गेला तर सुषुप्तीत, आला तर जागृतीत, तो अज्ञानी आहे. आणि गेला तर समाधीत आणि आला तर स्वप्नात, तो मात्र ज्ञानी आहे. आणखी फरक काय? म्हणजे ज्याचा चिज्जड ग्रंथीचा भेद झालेला नाही तो अज्ञानी आहे. ग्रंथीचा भेद, संशयाचा छेद, कर्माचा क्षय ज्याचा झालेला नाही आणि संप्रदायपूर्वक शरणांगती म्हणजे विधीपूर्वक शरणांगती करून गुरु शरणांगती करून संप्रदायपूर्वक गुरुचरणापाशी बसून ही शांभव विद्या ब्रह्मविद्या अध्यात्मविद्या संपादन करून ग्रंथीचा भेद केला, संशयाचा छेद केला, कर्माचा क्षय ज्याचा झालेला आहे देहात असताना, देहीचे विदेही भोगुदशा असा जो आहे तो मात्र ज्ञानी आहे. आणि सरळ सरळ शेवटी बघितलं तर ज्याचा अंतकरण विशेषण आहे तो अज्ञानी आहे आणि ज्याचा अंतकरण उपाधी आहे तो मात्र ज्ञानी आहे. मग दोन्ही जरी सारखी दिसली तर त्यांच्यात फरक आहे तर इतका हा जमीन आसमानचा फरक आहे. अशा पद्धतीने ज्ञानी अज्ञानी. पण मग व्यवहार करताना व्यवहार दिसेल आपल्याला. आपण त्यावेळेला उदाहरण बघितलं तर गुरुनाम गुरु स्वानंद सुखनाशी सद्गुरू जोग महाराज हे वस्तात होते एक काळ. पहिलवान त्यांनी केलेली व्यायाम केलेला, रोज तालीममध्ये जाणं, दूध पिणं, काजू बदाम खाणं, शरीराला ती सवय होती. आणि मग ते इकडे जरी आले तरी मग ते सकाळी सकाळी ते सुकामेवा थोडंसं खायचं. आणि एकानं बघितलं, म्हटले बाबा तुम्ही ज्ञानी? म्हणले हो. मग तुम्ही काजू बदाम खाता? म्हणले म्हशीचा आंबवून आणून ठेव मला. आणि म्हशीचा आंबवून खाल्ल्याच्या नंतर मला तू ज्ञानी म्हणशील का? असं वरच्या व्यवहारून काय ज्ञानी अज्ञानी ठरवता येत असतो का? किंवा आनंद आश्रम स्वामी महाराज आपल्या जत संस्थान तिथली एक राणी होती आणि ती धार्मिक होती, सत्संगाची त्याला आवड होती. अनेक साधू संताला बोलायची आणि तिला एक प्रमाण तिला ऐकायला भेटलं, काय खातो आम्ही कसं सांगते कैसी लागते नेनोमुखी. आणि तेच प्रमाण तिने, आणि ती जणू काय परीक्षकच झाली मास्तरीन बाई. आणि मग त्या सातारामध्ये म्हणतात कोल्हापूर काय सातारा संस्थान तिथे बरोबर ना, जत संस्थान आहे साताऱ्यामध्ये. आणि मग तिथली ती राणी मग ती साधू संताला बोलवायचं. साताराची आमटी पहिलीच तिखट, त्याच्यात 2 चमचे तिखट अधिक टाकायचं, साधू संताला जेव घालायचं. आणि ते हुसहुस करायला लागले का कमरेवर हात ठेवून विचारायचं, बाबा तुम्ही ज्ञानी का अज्ञानी? मग त्याने म्हणायचं का बरं? नाही म्हणले तर मग ज्ञानी जर आहे तर तुम्हाला हे कसं कळतं? काय तिखट आंबट? कारण तू कोबरा म्हणतात काय खातो आम्ही कसं या सांगते. अशा अनेक साधू संताला तिने वाटायला लावलं. तिला वाटलं मी परीक्षकच झाली. आणि ते आनंद आश्रम स्वामी महाराज त्यांचे गुरुजी कैवल्य आश्रम स्वामी महाराज त्यांनाही बोलवलं. हेही गेले, याला माहीत होते काय करते म्हणून. आणि मग त्याने आखी त्या पद्धतीने केलं. त्याने एक आमटेचा फुरका मारला, ते तर पार नाका तोंडातून ते पंचगंगा संगम झाला. डोळस पर्वतातल्या 2 नद्या, नाशिक सागरात संगम होऊन मोकक सागरात पंचगंगा संगम. त्यांनी ती वाटीच काढून ठेवली. लय म्हणले फेकून द्या. तेवढ्या ती माऊली आलीच लगेच कबऱ्यावर हात ठेवून, सांगा तुम्ही ज्ञानी का अज्ञानी? ते म्हणले आमचं सोडून दे, तू सांग ज्ञानी का अज्ञानी? ते म्हणले आम्ही जाणून बुजून अज्ञानी. मग काय? म्हणले काही नाही, तुम्हाला तिखट आंबट कसं कळतं? तू अज्ञानी आहे म्हणले, तुला कळतं की नाही? म्हणलो मग अज्ञानी असून तुला जर तिखट आंबट कळतं, मी त्या ज्ञानी तुझा बाप न म्हटले, मला कळणार नाही का? मग ती मात्र गप्प झाली. अरे ते न कळणं तो एक तपाचा भाग आहे. तो एक जसं भूल, जसं हरिनामाची भूल लागली त्याच्या हरिनामाच्या रंगामध्ये रंगून गेला तर कुत्ता जाणे और चमडी जाणे, कबीरदासजी म्हणतात. तुकोबराय बोललेत म्हणजे तुकोबराय बोललेत ते म्हणजे ते ज्ञानी आहेत. आणि एखादा महात्मा बोलत नाही म्हणजे तो अज्ञानी असं तर ठरू शकत नाही ना. एक ज्ञानाच्या ठिकाणी, तपाच्या ठिकाणी, भक्तिच्या ठिकाणी, कर्माच्या ठिकाणी कुठलेही नियम कुठे लावून चालणार नाही ना. ज्या त्या क्षेत्रातले नियम त्या क्षेत्रात लावले पाहिजे. म्हणून वर व्यवहार कसा दिसतो यापेक्षा त्याच्या अंतःकरणातली समजूत काय आहे यावरून ज्ञानी अज्ञानाचा फरक असा पुष्कळ पद्धतीने विचार 4थ्या तरंगामध्ये मागे आपण केला. म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे का आत्मा जसा सद्रूप आहे, जसा चित्स्वरूप आहे, तसाच तो आनंद स्वरूप आहे, कारण तो परमप्रीतीचा विषय आहे. मग विषय प्राप्तीने आनंद होतो
आनंद वाटतो तर तो आनंद विषयाचा आहे का? त्याही वेळेला तो आनंद विषयाचा नाही, तो आनंद कोणाचा आहे? आत्म्याचाच आहे. विषयाचा वाटला तो भ्रमाने वाटलेला आहे. आणि भ्रम तरी काय झाला? या तीन गोष्टी युगपत घडतात, स्वबुद्धीने त्याचा विवेक होत नाही म्हणून असं गुरुदेव बोलतात. बरं, खरं विषयाचं स्वरूप जर आनंदी स्वरूप असलं, म्हणजे ज्या विषयाचं जे स्वरूप आहे त्या रूपाने त्याला सगळ्याला त्याची प्रतीती यायला पाहिजे. जसं आत्ताच म्हणलं आपण, उष्णता कोणाचं स्वरूप आहे? वन्यचं, अग्नीचं स्वरूप आहे. मग तो नकळत पाव अग्नीवर जरी पडी तरी 10 न घडे ऐशी कदा न घडे, म्हणजे अग्नी हा आहे हे ज्याला कळालं, दाहकता त्याचं स्वरूप आहे याचं ज्याला ज्ञान आहे, त्याने आग्नेला धरलं तर त्याला कसं करेल? तो पोळेल. आणि ज्याला माहितीच नाही त्याला बाळानं धरलं तर त्याला तो क्षमा करेल का? नाही, त्यालाही पोळेल, कारण दाहकता त्याचं काय स्वरूप आहे. तसं विषयाचं आनंदी स्वरूप असलं की त्याचं ज्ञान असो नसो, जो कोणी त्याच्या संपर्कात गेला का त्या विषयानं त्याला काय केला पाहिजे? आनंदच दिला पाहिजे. सोमल पाहून, सोमल म्हणजे सोमल नावाचा विषय आहे, त्या विषयामध्ये पसणारे सुद्धा काही किडे आहे. त्या सोमल नावाच्या विषयात राहणारा किडा आणि त्याची असणारी मादी, त्या सोमलला पाहिलं का सोमलीन तिला काय होतो? आनंद होतो. सर्प पाहून सर्पिणीला आनंद होतो, सिंह पाहून सिंहिणीला आनंद होतो. मग त्या सिंहाचं, सोमलाचं किंवा सर्पाचं स्वरूप आनंद हे स्वरूप आहे असं म्हणलं तर त्यांचे मादी जे आहेत त्यांना जसा आनंद होतो सगळ्यालाच आनंद झाला पाहिजे. पण पुरुषाला सिंह पाहून आनंद होतो का? सर्प पाहून सर्पमित्राला आनंद होईल, आपल्याला आनंद होतो का? मग आनंद विष पाहून आपल्याला आनंद होईल का? नव्हे, विष या शब्द तरी कानावर घ्यावा असं वाटतो का? मग आनंद हे त्याचं स्वरूप असलं तर सगळ्यालाच आनंद आला पाहिजे. मग त्यांना काय होतो? आनंद हे स्वरूप नाही तर त्यांना काय वाटतं? म्हणजे त्यांच्या प्राप्तीकरता त्यांची वृत्ती काय झाली होती? सर्पाच्या दर्शनाकरता सर्पिणीची, सिंहाच्या दर्शनाकरता सिंहिणीची, सोमलातील किड्याच्या दर्शनाकरता त्याच्या मादीची वृत्ती काय झाली होती? चंचल झाली होती. आणि मग इच्छित असणारा सर्प, सिंह, तो किडा पाहून त्यांची वृत्ती काय झाली? स्थिर झाली. आणि स्थिर अंतर्मुख होऊन त्यात आत्मानंदाचं भान झालं. आणि त्या वेळेला भ्रमाने त्या सिंहाला पाहून सिंहिणीला वाटलं का याच्यामुळं मला काय झाला? आनंद झाला. पण मग त्यांचं जर आनंद स्वरूप असेल तर सगळ्याला त्यापासून आनंद. गोड हे साखरे स्वरूप असल्यामुळे कोणी खाल्ल्यात गोड लागते, ती सर्वांनाच गोड लागते. कुठल्या देशात, कुठल्या काळात, कुठल्या वस्तूत, सर्वांना, कारण गोड हे तिचं स्वरूप आहे. तसं विषयाचं आनंद हे स्वरूप असलं तर सगळ्यालाच त्यापासून आनंद झाला पाहिजे. मग काहीला होतो काहीला होत नाही याचाच अर्थ विषयाचा आनंद हे स्वरूप नाही असंच आपण मानलं पाहिजे. मग असं म्हणून वेदांतामध्ये याचं उत्तर काय आहे? तर विषयामध्ये आनंद नाही आहे, पण विषयाच्या इच्छेने अंतःकरण वृत्ती चंचल होते. चंचल झाल्याच्या नंतर इच्छित विषयाच्या प्राप्तीने वृत्ती, इच्छारूप वृत्तीचा काय होतो? अभाव होतो. वृत्ती क्षणमात्र वृत्ती स्थिर होते, अंतर्मुख होते आणि त्याच्यामध्ये आनंदरूप असणाऱ्या आत्म्याचं भान होतं. आणि ह्या तीन गोष्टी युगपत म्हणजे एकाच वेळेला होतात. म्हणून भ्रमाने वाटून जातं हा आनंद कशाचा आहे? विषयाचा आहे. पण विषय उपभोगकालीसुद्धा होणारा आनंद विषयाचा नसून आत्मस्वरूपाचाच असतो. अशा पद्धतीचे विचार आत्मा आनंद स्वरूप आहे हा विषय पहिल्या परिच्छेदामध्ये सांगतात. त्यावर शिष्य शंका, त्याचं उत्तर, तो विषय पुष्कळ येणार. त्याच्यावर मला वाटतं 2-3 शंका आहेत, 2-3 उत्तर आहेत. तो विषय आपण उद्या निवांत बघू. आता फक्त ह्या पहिला जो परिचय थोडक्यात गुरुदेव बोलले तेवढं वाचून घेऊ. आता जो थोडासा आशय आपण बोललो तो. तर तरंग 6वा परिचित 37 क्रमांकाचा आत्मा आनंद स्वरूप आहे या बाबतीमध्ये काय बोलतात बघूया. नित्य निरुपाधिक निरतिशय असा आनंद स्वरूप कोण आहे? तर आत्मा आहे. तसाच आत्मा आनंद स्वरूप आहे. तसाच म्हणजे कसा? 35 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये जसा सत्स्वरूप सांगितला, 36 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये जसा चित्स्वरूप सांगितला, तसाच आता या 37 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये आत्मा कसा आहे? आनंद स्वरूप आहे. तसाच आत्मा आनंद स्वरूप आहे. जर आत्मा आनंद रूप नसेल तर अनुकूल विषयाच्या प्राप्तीने अंतःकरण वृत्तीत आत्मस्वरूपानंदाचे भान होते ते होणार नाही. आत्मा जर आनंद स्वरूप नसता तर अनुकूल विषयाच्या प्राप्तीने अंतःकरण वृत्तीमध्ये कशाचं भान होतं? आपल्याला आत्मानंदाचं भान होतं. भान म्हणजे ज्ञान होतं. ते झालं नसतं कधी आत्मा आनंदरूप नसतं. तर साखर तोंडात टाकल्याच्या नंतर गोड का लागते? गोड आहे म्हणून. ती जर गोड नसते तर गोड लागली नसते. गोड नसता तर गोड लागला नसता. मिरची कधी गोड लागली? कधीच नाही. का बरं? कारण तिचं तिखट स्वरूप असल्यामुळे ती तोंडात टाकले का तिखट लागते, गोड लागत नाही, कारण तिचं तिखट स्वरूप आहे, गोड नाही. तसा अनुकूल विषय प्राप्त झाल्याच्या नंतर आत्मानंदाचं भान का होतं? आत्मा आनंदरूप आहे म्हणून. आत्मा आनंदरूप नसतं तर आत्मानंदाचं भान झालं नसतं. आता त्यावेळेला आपल्याला वाटतं तो आनंद कोणाचा आहे? विषयाचा आहे. तो वाटतो आपला भ्रम आहे. तो आनंद कोणाचा आहे? आत्म्याचा आहे. गोडी, गुलाबजाम, श्रीखंड, बासुंदी हे जे सगळे मधुर पदार्थ खाल्ल्याच्या नंतर आपल्याला ते गोड वाटतात, पण ती गोड मुळात त्यांची नसते. कोणाची असते? साखरेच्या पाकात ते घोळलेले आहेत म्हणून ते गोड वाटतात. ती गोडी साखरेची आहे, वाटते त्याची. तसा आनंद आत्म्याचा आहे, वाटतो विषयाचा.
आणि मग तो पाकामध्ये घोळलेली जिलेबी असल्यामुळे तो पाक त्यातून वेगळा साखरेसारखा दिसत नाही, म्हणून तो आनंद, ती गोडी कोणाची वाटत नाही आपल्याला, साखरेची वाटत नाही, जिलेबीची वाटते, भ्रमाने. तसं विषय ह्या 3 गोष्टी युगपत घडतात, म्हणून तो आनंद कोणाचा वाटतो, विषयाचा, पण तो विषयाचा नसून कोणाचा आहे, आत्म्याचाच आहे. ते सांगताना म्हणतात, अनुकूल विषयाच्या प्राप्तीने अंतःकरण वृत्तीत आत्मस्वरूपानंदाचे भान होते, ते होणार नाही. कधी? आत्मा जर आनंदरूप नसता तर, पण होतो त्या अर्थी आत्मा आनंदरूप आहे. विषयात मुळीच आनंद नाही, मुळीच म्हणजे थोडाही नाही. मग सुखपाता जवापाडे हे का बोलले, आपल्याला एकदम नाहीच म्हणलं तर ते पटणार नाही, म्हणून म्हणले सुखपाता जवापाडे, दुःख परवाता एवढे. खरं तर जवापाडे सुद्धा नाही, आणि जवापाडे वाटतं ते सुद्धा कोणाचं आहे, आत्म्याचाच आहे, कोणाचा नाही, विषयाचा नाही. विषयात मुळीच आनंद नाही. विषय सुख आहे हे बोलणे सारखे नव्हे, विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझे. भगवान माऊली म्हणतात, विजेच्या प्रकाशाला प्रकाश म्हणावं, मूत्र आहे नाही म्हणावं. म्हणजे का म्हणू नाही, प्रकाशासारखा चमकतो ना, अरे चमकतो, पण त्या प्रकाशाने काय व्यवहार होतो, त्याने एखादी ओवी लिहिता आली, एखादी ओवी पाठ करता आली, काही दिवा लावता आला, काय काय व्यवहार काय करता आला, प्रकाश व्यवहार करण्याकरता, रात्रीच्या वेळेला व्यवहार करण्याकरता आपल्याला प्रकाशाची आवश्यकता असते. आणि मग रात्रीच्या वेळेला जो काही आपण क्रय विक्रय कुठलाही व्यवहार करतो, असा कोणता एक व्यवहार त्या प्रकाशात करू शकतो, कुठलाच नाही. प्रकाश म्हणेपर्यंत त्याचं अंधारात रूपांतर होतं. मग त्या विजेच्या प्रकाशाला प्रकाश म्हणणं हा प्रकाश शब्दाचा अवमान नव्हे, उत्तर आहे अवमान आहे. तसं विषयाच्या सुखाला सुख म्हणेपर्यंत त्याचं जर दुःखात रूपांतर होत असेल, तर विषयाच्या सुखाला सुख म्हणणं हा सुख शब्दाचा अपमान नाही का, अपमान आहे. म्हणून विषयाचं सुख, विषयामध्ये सुख नाही. संसारी सुखाची कहाणी ऐके दिले कवनाची श्रवणे, कैची सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या, असं भगवान माऊली म्हणतात. म्हणून म्हणतात विषयात मुळीच आनंद नाही. याचे वर्णन चतुर्थतरांगात सांगितलेच आहे, त्याबद्दल येथे थोडा अधिक विचार करावयाचा आहे. ज्या विषयापासून एकास आनंद होतो, त्याच विषयापासून दुसऱ्याला काय होते, दुःख होते. उदाहरण देतात, जसे सोमलातील किड्यास सोमलापासून आनंद होतो, म्हणजे ते सोमल नावाचा एक विषय आहे, आणि त्या विषयातच ती किडी जगतात, त्यातून बाहेर काढलं की ती मरतात. इतर लोकाला जे विष आहे ते त्या सोमलातल्या किड्याला ते काही प्रकारचं अमृत आहे, कारण त्याच्यात ती जगतात, त्यांना सवय पडलेली असते. म्हणून म्हणतात, ज्या विषयापासून एकास आनंद होतो, त्या विषयापासून दुसऱ्याला दुःख होते. जसे की सोमलातील, म्हणजे सोमल नामक विष आहे, त्या विषयातील किड्या सोमलापासून, आणि सर्प पाहून सर्पिणीला, सिंह पाहून सिंहिणीला आनंद होतो, आणि अन्य पुरुषाला दुःख होते, कारण सिंह नको आहे. अथवा त्याने आपल्या नरडीचं घोट घेतल्याच्या नंतर करायचं काय, त्या सोमल नावाच्या विषयाच्या आपल्याला बाधा झाल्याच्या नंतर आपण जगू काय. म्हणून ते सर्प पाहिल्याच्या नंतर त्याने जर फणा उगारला, नुसतं सर्पाने दंश केल्याचा भ्रम जरी झाला, तर मनुष्य काय होतो, मरतो, असा प्रकार आहे. म्हणून इतराला ते बघून काय होतं, एक प्रकारचं दुःख होतं. जर त्या विषयाच्या ठिकाणी आनंद असता, तर सर्वांना आनंद झाला असता, दुःख कोणालाही झाले नसते. जसे उदाहरण द्या, जसे अग्नीच्या ठिकाणी सत्यत्वाने काय आहे, उष्णता आहे, म्हणजे थोडक्यात अग्नीचं उष्णता हे काय आहे, स्वरूप आहे. आणि मग त्या अग्नीशी कोणाचाही स्पर्श झाला, लहान बाळाचा होऊ दे, प्रौढाचा होऊ दे, नाहीतर वृद्धाचा होऊ दे, कोणाचाही स्पर्श झाला तर त्याला त्या उष्णतेचीच प्रतीती येते, त्याचा दाह घडतो, हात पोळतो, फोड येतो, असा अनर्थ घडतो. का, उष्णता त्याचं स्वरूप आहे म्हणून. त्याप्रमाणे विषयाच्या ठिकाणी आनंद असताच तर, म्हणजे आनंद हे विषयाचं स्वरूप असतं, तर कोणाचाही त्या विषयापासून आनंद झाला असता. पण होतो का, उत्तर आहे नाही. एक पाहून एकाला आनंद होतो, दुसऱ्याला होत नाही. ते सिंह पाहून सिंहिणीला आनंद झाला, आपल्याला कुठे झाला. बरं, आपण बघून, आपला पुरुष बघून स्त्रीला, किंवा स्त्री बघून पुरुषाला आनंद होतो, इतराला कुठे होतो. याचा अर्थ काय, त्याच्या दर्शनाकरता वृत्ती काय झाली होती, चंचल झाली होती, आणि त्याच्या प्राप्तीने क्षण मात्र स्थिर अंतर्मुख झाली, आणि त्या गोष्टी युगपत घडल्यामुळे वाटलं का त्याच्यापासून आनंद झाला. तो आनंदरूप आत्म्याचाच तो आनंदाचं भान त्या स्थिर अंतर्मुख सात्विक वृत्तीमध्ये होतं. वेदांत मताप्रमाणे मग ही वस्तुस्थिती नेमकी काय आहे, विषयाचा आनंद हे स्वरूप जर नाही, तर आनंद हे स्वरूप आहे कोणाचं, तर आत्म्याचं आहे. आणि मग विषयात आनंद का वाटला, तर वेदांत मताने त्याचा निर्णय देतात. वेदांत मताप्रमाणे जेव्हा पुरुषास विषयाची इच्छा होते अगोदर, तेव्हा त्या इच्छारूप चंचल वृत्तीत आत्मानंदाचं भान होत नाही. कारण जसं सहज आहे, एखादं डबकं आहे आणि वर आकाशामध्ये चंद्र आहे, शरद पौर्णिमेचा धवल षोडशकलयुक्त असणारा चंद्र आकाशामध्ये उदयाला आलेला आहे, आणि तो खाली त्याचं प्रतिबिंब आपल्याला पाहायचं, तर खालचं डबक्यातलं पाणी कसं असलं पाहिजे, स्वच्छ आणि स्थिर असलं पाहिजे. स्वच्छ आणि स्थिर असेल तर चंद्राचं प्रतिबिंब व्यवस्थित दिसेल. ते मलिन असलं तर मग ते प्रतिबिंब मलिन दिसेल, आणि ते जर चंचल असलं, हलणार असलं, तर प्रतिबिंबाचं भान व्यवस्थित होणार नाही. मग ते चंद्राचा काय दोष त्यात, चंद्र कसा आहे तसा.
पण खाली पाणी कसं आहे त्यावर त्याची प्रतिबिंब रूप आणि प्रतिती अवलंबून आहे. तसं शरीररूपी एक प्रकारची पृथ्वी आहे, त्याच्यावर अंतःकरणरूपी एक छोटंसं तळ आहे म्हणा, आणि त्याच्यामध्ये चित्तरूपी जल साठलेलं आहे. ते चित्तरूपी जल मल विक्षेप निष्काम कर्म करून मल नावाचा दोष गेलेला असेल, निष्काम उपासनेच्या चंचलता रूपी दोष गेला असेल, ते स्थिर असेल तर त्यात आत्मानंदाचं भान काय होईल, चांगलं होईल, व्यवस्थित होईल. आणि ते जर काही कारणास्तव चंचल झालं तर आत्मानंदाचं भान त्यामध्ये होणार नाही. वेदांत मताप्रमाणे जेव्हा पुरुषास विषयाची इच्छा होते तेव्हा त्या इच्छारूप चंचल वृत्तीत आत्मानंदाचे भान होत नाही. जेव्हा अनुकूल विषयाची प्राप्ती होते तेव्हा इच्छारूप वृत्तीचा अभाव होतो आणि मग त्या निश्चल वृत्तीत आत्मानंदाचे भान होते. निश्चल वृत्तीमध्ये म्हणजे थोडक्यात आत्मानंदाचं भान होण्याकरता जसं त्या चंद्राचं भान खालच्या डबक्यात होण्याकरता ते डबक्यातलं पाणी स्वच्छ आणि स्थिर असलं पाहिजे, तसं आत्मानंदाचं भान अंतःकरण वृत्तीमध्ये होण्याकरता त्या अंतःकरण वृत्ती मल नावाच्या दोषाने रहित म्हणजे स्वच्छ आणि विक्षेप नावाच्या दोषाने रहित म्हणजे स्थिर असली पाहिजे. आणि ती स्थिर कधी होते, त्या इच्छित वस्तूची प्राप्ती वृत्तीची स्थिर अंतर्मुक्ता झाल्याच्या नंतर एक क्षणापुरती. आणि त्या दोन्ही गोष्टी काय घडतात, युगोपत घडतात. त्यामुळे भ्रमाने वाटून जातं का आनंद कोणाचा आहे, विषयाचा आहे, पण तो विषयाचा नसून आत्म्याचाच आहे. सर्पिणीचा इच्छा विषय कोण आहे, सर्प आहे. आणि तो सर्प पाहून त्याच्या क्षणमात्र स्थिर अंतकरणात आणि स्थिर अंतकरण वृत्तीत आत्मानंदाचे भान होते. अन्य पुरुषाला सर्पाची काही नाही मुळात इच्छाच नाही, त्याचं दर्शन होऊ नये याच्याकरता अन्य पुरुषाचा उलट प्रयत्न आहे. आणि म्हणून त्यास तो सर्प पाहून आनंद होत नाही, उलट सर्प पाहून प्रतिकूल ज्ञान झाल्यामुळे त्याच्या त्यागाच्या प्रयत्नात अंतःकरण तिच्या अतिचंचल असते आणि म्हणून त्याला दुःख होते. असं म्हटल्याच्या नंतर शिष्य यावर शंका घेतो. गुरुदेव त्याचं उत्तर देतात, हा गोड विषय आहे, तर उद्या आपण त्याचं थोडंसं निरूपण करू. आज या ठिकाणी आपण थांबूया. पुंडलिक अवरधारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय.